अक्कलकोट ही फक्त एक जागा नाही, ही त्या पवित्र भूमीची ओळख आहे जी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन स्पर्शाने धन्य झाली, जिथे भक्ती, श्रद्धा आणि अनुभूती या तिघांचा संगम आहे। इथं फक्त मंदिरे नाहीत, इथे स्वामींचं साक्षात अस्तित्व जाणवतं। आणि अशाच एका अद्वितीय अनुभवाच्या प्रवासात आज मी निघालो आहे। हा एक ट्रॅव्हल व्लॉग नसून ही एक आध्यात्मिक यात्रा आहे। मित्रांनो, जर तुम्ही अक्कलकोटला यायचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या अक्कलकोट सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अक्कलकोटला पोहोचायचं कसं, तिथे राहायचं कुठं, अक्कलकोटमध्ये काय काय बघायचं, खाण्याची काय सोय आहे आणि या संपूर्ण ट्रिपचा साधारण खर्च किती येतो। यासोबतच 2 दिवसांचा अक्कलकोट तुळजापूरचा एकदम प्रॉपर ट्रॅव्हल प्लॅन पण सांगेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून अक्कलकोटबद्दल काहीही मिस होणार नाही आणि प्लॅन करताना सोपे जाईल। तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जठार अँड वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब व्लॉग, जो मी स्वामींच्या आशीर्वादाने सुरू करणार आहे। आजपर्यंत तुम्ही इंस्टाग्रामवर मला खूप प्रेम दिलं, आता असंच प्रेम तुम्ही यूट्यूबवरही मला देतालच याची मला पूर्ण खात्री आहे। आता वेळ वाया न घालता डायरेक्ट मुद्द्यावर येतो। तर सगळ्यात आधी अक्कलकोटला पोहोचायचं कसं। आता महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरातून तुम्हाला डायरेक्ट अक्कलकोटला ट्रेन्स किंवा बसेस मिळतील असं नाही। काही ठिकाणाहून डायरेक्ट वाहन मिळून जाईल, पण जर समजा नाहीच मिळालं काही वाहन तर सरळ सोलापूरसाठी बस किंवा ट्रेन पकडा, जिथून अक्कलकोट फक्त 40 किलोमीटर आहे। त्यामुळे 10-10 मिनिटांना एस टी बसेस मिळून जातील। पण तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने येणार असाल तर उत्तमच आहे, कारण वाहतुकीचा जास्त त्रास होणार नाही। अजून एक महत्त्वाचं म्हणजे अक्कलकोटला तुम्ही कसंही या, पण अक्कलकोटला सकाळी लवकर पोहोचाल असा प्रवास करा, कारण अक्कलकोटमधली सगळी महत्त्वाची प्लेसेस बघायला तुम्हाला 1.5 दिवस तर आरामातच लागेल। आणि ही सगळी महत्त्वाची प्लेसेस बघायला तुम्हाला 300 ते 400 रुपये पर पर्सन ऑटो रिक्षा मिळून जातील। तसेच जर तुम्हाला तुळजापूर किंवा गाणगापूरला जायचं असेल तर प्रायव्हेट कारही मिळून जातात। या सगळ्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, ते एकदा बघून घ्या। आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, जो म्हणजे अक्कलकोटमध्ये राहायचं कुठं। याबद्दल पण पूर्ण डिटेलमध्ये सांगतो, ते पण नीट ऐका। अक्कलकोटमध्ये राहण्यासाठी तुम्हाला मंदिर ट्रस्टचे यात्री निवास, यात्री भवन आणि भक्त निवास मिळून जातील। पण यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला या रूम्स ऑनलाईन बुक करता येत नाहीत, कारण इकडे ऑनलाईन बुकिंग होत नाही। जर तुम्ही कधी वीकडेजला अक्कलकोटला आलात तर एखाद्या वेळेस तुम्हाला मंदिराच्या यात्री निवासात रूम्स मिळून जातील, पण मोस्टली लोक वीकेंडला दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे रूम्स मिळणं खूपच अवघड होऊन जातं। आम्ही पण वीकेंडला आलो आहे आणि यात्री निवासाच्या सगळ्या रूम्स बुक असल्यामुळे आता प्रायव्हेट हॉटेलच बघावं लागणार आहे, ते पण पुढे सांगतोच तुम्हाला। पण मी तुमच्या माहितीसाठी मंदिराच्या सगळ्या यात्री निवासांचे रूम्सचे रेट स्क्रीनवर दिले आहेत, ते एकदा हा व्हिडिओ पॉज करून बघून घ्या, म्हणजे तुम्हाला रूम रेंटचा अंदाज येऊन जाईल। तसं बघायला गेलं तर मंदिराचे यात्री निवास राहायला स्वस्त पडतात, पण वीकेंडला गर्दीच एवढी असते की रूम्सच अवेलेबल नसतात, वरून इकडे ऑनलाईन बुकिंग पण होत नाही। मित्रांनो, आम्ही शनिवार रविवारचं वीकेंड गाठून आल्यामुळे अक्कलकोटमध्ये खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे सगळे यात्री निवास, भक्त निवास हे फुल आहेत आणि यांची ऑनलाईन बुकिंग पण होत नाही आहे। त्यामुळे आम्ही एक ऑप्शन बघितला आहे लॉजिंगसाठी, जिथे आम्ही आजचा एक मुक्काम करणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये। तर खूप जास्त शोधल्यावर आम्हाला एक मस्त लॉजिंग मिळाले, जिथे राहण्यासोबतच उत्तम नाश्त्याची आणि जेवणाची सोय आहे। त्यामुळे जेवायला बाहेर कुठे लांब हॉटेल शोधायला जायची गरज नाही। यांच्या डिटेल्स पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, ते पण एकदा बघून घ्या। आता आपण चकाचक फ्रेश होऊन पहिल्यांदा चाललो आहे खंडोबा मंदिरमध्ये। हे तेच खंडोबा मंदिर आहे जेव्हा स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आलते, ते याच खंडोबा मंदिरमध्ये थांबले होते आणि मग इकडून ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले, जसं की वटवृक्ष मंदिर, चोळप्पा महाराज मंदिर, गुरु मंदिर, ही सगळी प्लेसेस आपण बघणार आहोत आणि याची डिटेल माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण आपण सगळ्यात आधी जाऊया खंडोबा मंदिरला। आता वाजलेत सकाळचे 10 आणि आम्ही चाललोय श्री खंडोबा मंदिरला। श्री स्वामी समर्थ महाराज हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल जवळ असलेल्या कर्दळी वनातून प्रकट झाले आणि भ्रमण करत ते साधारणतः 1857 साली नवरात्राच्या काळात याच खंडोबा मंदिरमध्ये आले होते। त्यामुळे हे मंदिर स्वामींचे अक्कलकोटमधले प्रथम स्थान म्हणून पण ओळखले जाते। हे खंडोबा मंदिर अक्कलकोट बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोरच आहे, त्यामुळे तुम्ही बसने आलात तर समोरच दर्शन करता येईल। स्वामी पहिल्यांदा जेव्हा या मंदिरात आले होते तेव्हा त्यांना कोणी ओळखत नव्हतं आणि इथेच त्यांनी एक रिकामी चिलीम पेटून चमत्कार केला होता। खूप लोकांना माहीत नसल्याने इकडे जास्त गर्दी नसते, त्यामुळे 10 ते 15 मिनिटातच दर्शन होऊन जाते। खंडोबा मंदिरचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं। आता आम्ही चाललो आहे खंडोबा मंदिरपासूनच खूप जवळ असलेल्या चोळप्पा महाराजांच्या मठात। चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त होते आणि याच मठामध्ये स्वामींनी त्यांचा भरपूर काळ घालवला।
आता अक्कलकोटला आलं की खूप लोकांना एक कन्फ्युजन होतं, चोळप्पा महाराज मठ आणि समाधी मठ वेगळा आहे का? पण खरं सांगायचं झालं तर हे दोन्ही एकाच ठिकाणी आहे, जिथे चोळप्पा महाराजांचा वाडा आणि स्वामींची समाधी आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा खूप गर्दी होती, पण 10 ते 15 मिनिटातच दर्शन झाले. मी तुम्हाला खरं सांगतोय, इकडे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते. अक्कलकोटला आल्यावर तुम्ही इकडे यायलाच पाहिजे. तुम्हाला जर काही पूजा अभिषेक वगैरे करायचा असेल तर तुम्ही इकडे करू शकता, ज्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. याच मठाच्या बाजूला चोळप्पा महाराजांचा वाडा आहे, जिथे स्वामींनी खूप काळ वास्तव्य केले. याच वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर आहे, ज्यामध्ये आजही पाण्याच्या धारा बघायला मिळतात. तसेच इथे स्वामींच्या पादुका, स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ, रक्तचंदन आणि बरंच काही बघायला मिळतं. किती जरी गर्दी असली तरी हे मठ आणि हा स्वामी स्पर्शित वाडा बघायला अर्धा ते 1 तास आरामात लागतो. आता वाजलेत सकाळचे 11:15 आणि स्वामींच्या आरतीसाठी आम्ही चाललोय वटवृक्ष मंदिराकडे. पण आरती मिळेल का नाही याची खात्री थोडी कमीच आहे, कारण मंदिरात आरती बरोबर 11:30 वाजता सुरू होते. बघू आता आरती मिळते का नाही. खूप लोक वटवृक्ष मंदिराला येतात, पण ह्या 2 मंदिराला जात नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही अक्कलकोटमध्ये एंटर करताय तर पहिल्यांदा खंडोबा मंदिर, चोळप्पा महाराज मठ करा आणि मग वटवृक्ष मंदिराकडे या. जेणेकरून तुम्ही 12:30-1च्या आसपास जरी आले वटवृक्ष मंदिराकडे तर तुमचं दर्शन अर्ध्या पाऊण तासामध्ये दर्शन होऊन जाईल. आणि बाजूलाच अन्नछत्र असल्यामुळे तिथं तुमचं महाप्रसाद पण तुम्हाला म्हणजे महाप्रसादाचा पण तुम्हाला लाभ घेता येईल. या वटवृक्ष मंदिरात दररोज हजारो लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. विशेषतः विकेंडला किंवा सणावाराला मंदिरात खूपच जास्त गर्दी असते, पण किती गर्दी असली तरी अर्ध्या ते 1 तासात दर्शन होऊन जाते. आम्ही सुद्धा विकेंडला गेलो होतो आणि त्यावेळी मंदिरात प्रचंड गर्दी होती. पण मंदिराचे मुख्य महेश इंगळे साहेब आम्हाला ओळखत असल्याने त्यांनी बघताक्षणी आम्हाला बोलवले आणि दर्शनासोबतच आमचा सन्मान केला. त्यांच्या या प्रेमळ आणि आत्मीय गेस्चरबद्दल आम्ही त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो. हे मंदिर 1890 साली बांधण्यात आले असून त्या दिवसापासून इथे स्वामी भक्तांची अखंड भक्ती आणि सेवा सुरू आहे. स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमधला सगळ्यात जास्त काळ हा याच परिसरात घालवला. ते याच वटवृक्षाखाली ध्यान व प्रवचनासाठी बसायचे. स्वामींच्या प्रत्यक्ष सानिध्यात असल्याचा अनुभव देणाऱ्या या वटवृक्ष मंदिरात तुम्ही फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून बसा, म्हणजे तुम्हाला इथे असलेले भक्तिमय वातावरण आणि इथली पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवता येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा विश्वास आणि या शब्दांची ताकद या जागेत आहे. एक वेगळीच प्रसन्नता आहे इथे. या मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 11:30 वाजता नैवेद्य आरती आणि रात्री 8 वाजता शेज आरती असे दिवसातून 3 वेळा आरती होते. तसेच दर गुरुवारी रात्री 9 वाजता स्वामींची पालखी पण निघते. आम्हाला थोडासा उशीर झाल्यामुळे सकाळची आरती तर मिळाली नाही. आता उद्याच्या काकड आरतीला मात्र नक्की जातो. स्वामींचे दर्शन घेतले, थोडा वेळ महेश इंगळे साहेबांसोबत गप्पा मारल्या आणि भयानक भूक लागल्यामुळे आता आम्ही पोचलो स्वामींच्या अन्नछत्रामध्ये. अन्नछत्र म्हणजे अक्कलकोटला आलेल्या भक्तांसाठी स्वामींच्या मायेचा प्रसाद. 29 जुलै 1988 साली गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर फक्त 3 किलो तांदूळ आणि मोजक्या 550 भक्तांसाठी सुरू झालेल्या महाप्रसादाचे रूपांतर आज एका भव्य अन्नछत्रामध्ये झाले आहे, जिथे आज दररोज हजारो भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. हे अन्नछत्र दिवसातून 2 वेळा महाप्रसादासाठी खुले असते, ज्याची वेळ आहे दुपारी 12 ते 3 आणि रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत. आम्ही अन्नछत्रापाशी पोहोचलो खरं, पण इथे पण खूप जास्त गर्दी होती, म्हणजे ॲटलिस्ट 1.5-2 तास तरी आरामात लागणार होते. पण आनंद चौगुले नावाचा माझा एक जीवलग मित्र मूळचा अक्कलकोटचा आहे. त्याच्या मदतीने 15 ते 20 मिनिटातच आम्हाला महाप्रसाद मिळाला. तर झालं असं की आनंद अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजेंना ओळखत होता आणि माझी इंस्टाग्रामवरची अक्कलकोटची सिरीज झाल्यापासून तो नेहमी म्हणत होता की अमोल राजेंना भेटवतो म्हणून. पण त्याचा योग आजच येईल असे वाटले नव्हते. त्याने अमोल राजेंना फोन लावला आणि आम्ही त्यांना भेटण्यासाठी डायरेक्ट अन्नछत्रामध्ये गेलो. त्याच्या मदतीने का होईना पण अमोल राजेंशी भेट झाली आणि त्यातून अन्नछत्राबाबतीत खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळाल्या. जसं की येणाऱ्या 2-3 वर्षात एक भव्य 4 मजली अन्नछत्र उभारण्यात येणार आहे, जिथे 1,500 ते 2,000 लोक एकाच वेळेला आरामात महाप्रसादाला बसतील. आणि त्याच इमारतीवर तब्बल 50 फुटी अशी भव्य स्वामींची मूर्ती पण उभारण्यात येणार आहे. म्हणजे आज जी गर्दी अन्नछत्राबाहेर दिसतीये ती कदाचित भविष्यात दिसणारच नाही. त्यांच्या या उपक्रमाला खरंच मनापासून सलाम. कारण देणगी येणे हा एक भाग आणि त्याचा योग्य वापर करणे तेही तितकंच महत्त्वाचं. त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या, खूप काही प्रश्नही विचारले आणि आम्ही महाप्रसादासाठी अन्नछत्रात गेलो. खूपच स्वच्छ आणि सुंदर व्यवस्था असते इथली, त्यामुळे स्वामींच्या नामघोषात हा महाप्रसाद घेणे म्हणजे निव्वळ सुख हो. तुम्हाला जर अन्नछत्रात सेवा करायची असेल तर तेही तुम्ही इथे करू शकता. स्वामींचा नामघोष केला, महाप्रसाद घेतले आणि आम्ही निघतच होतो.
तेवढ्यात अमोलराजेंनी आम्हाला बोलवलं आणि अन्नछत्रामध्ये आमच्या हस्ते आरती करवून आमचा सन्मान केला. त्यांच्या या आदरभावासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, अक्कलकोटला आल्यानंतर अन्नछत्रामध्ये तुम्ही प्रसाद घेता, पण बॅक साईडला एक तुळजाभवानीचं मंदिर चालू झालं. खूप लोकांना अक्कलकोटला आल्यानंतर तुळजापूरला जायला जमत नाही. मग तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही इथे पण दर्शन करू शकता. इथली जी तुळजाभवानीची मूर्ती आहे ती हुबेहूब मूर्ती आहे. पण तुम्ही अन्नछत्राला आल्यानंतर अन्नछत्राच्या बॅक साईडला या मंदिरामध्ये येऊन तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला बिलकुल विसरू नका. कारण काय माहिती, तुम्हाला जर जाणं झालं नाही झालं तुळजापूरला, तुमचं दर्शन इथं होऊन जाईल. आता वाजले दुपारचे 4:30 आणि आम्हाला आता शिवपुरीला जायचे होते, जिथे रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र केले जाते. खूप सारे लोक अक्कलकोटला येतात, स्वामींचे दर्शन घेतात, पण शिवपुरी बघतच नाहीत. पण तुमच्याकडून ते मिस होऊ नये म्हणूनच मी आवर्जून सांगतोय. हे शिवपुरी अक्कलकोटपासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे वटवृक्ष मंदिरापासून ऑटो रिक्षा आरामात मिळून जातात. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय शिवपुरीला, जो आहे आपल्या पहिल्या दिवसाचा शेवटचा प्लेस, जिथे रोज संध्याकाळी 6:30 वाजता सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र केलं जातं. आणि हे अग्निहोत्र प्रत्येक ठिकाणी होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर अक्कलकोटला आले तर तुम्ही शिवपुरीला यायलाच पाहिजे, कारण हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जाऊन दाखवतो अग्निहोत्र म्हणजे नेमकं काय. आणि आतमध्ये शिवपुरी हे एक असं परिसर आहे जिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे भगवान परशुरामांचं मंदिरसुद्धा आहे आणि खूप एक पीसफुल प्लेस आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये घेऊन जाऊन. तर चला. शिवपुरी हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 4थे शिष्य आणि अक्कलकोटचे श्री गजानन महाराज यांचे मठ आहे. आणि याच मठात अग्निहोत्रासारखा आध्यात्मिक अनुभव पण मिळतो. आता अग्निहोत्र म्हणजे काय, तर तांदूळ, तूप आणि गवऱ्यांचा वापर करून एका छोट्या तांब्याच्या कुंडात केलेले यज्ञ. या शिवपुरीला यज्ञनगरी असे पण म्हणतात, कारण इथे एक भव्य यज्ञस्तंभ पण उभारण्यात आला आहे. तसेच मागच्या बाजूला भगवान परशुरामांचे मंदिर पण आहे. ही जागा खूपच शांत, पवित्र आणि सुंदर आहे. बाहेरच्या कित्येक देशातून खूप सारे लोक अग्निहोत्रासाठी इकडे येत असतात. मग आपण तर नक्की जायलाच पाहिजे. सुंदर शिवपुरी बघून आणि अग्निहोत्राचा आध्यात्मिक अनुभव घेऊन आता वाजल्यात रात्रीचे 7:30 आणि आम्ही भयानक दमलो भाई. आता पहिला फ्रेश होतो 10-15 मिनिटात आणि अक्कलकोटमध्ये सगळ्यात भारी चहा कुठे मिळते ते बघतो आणि जातो. तुम्ही शेवटपर्यंत थांबा, हा फक्त पहिला दिवस आहे. आणखीन खूप काही बघायचं आहे तुम्हाला, त्यासाठी स्टे ट्यून. रूममध्ये चेक इन केलं आणि थोडं फ्रेश झालो. फॅमिलीसोबत आल्यावर आपण सगळ्यात जास्त विचार कशाचा करतो, ते म्हणजे मुक्कामासाठी रूम्स कशा असतील, तिथले वॉशरूम्स कसे असतील. पण खरं सांगू का, इथले वॉशरूम्स आणि इथल्या रूम्स एकदम क्लीन आणि हायजीन आहेत. त्यामुळे अक्कलकोटला आलात तर या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये राहायचा विचार तुम्ही नक्की करू शकता. नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय इथे आहे. दिवसभराचा थकवा आणि थकून आल्यानंतर असले चविष्ट जेवण मिळणे म्हणजे सुखच की. मी तुम्हाला हे हॉटेल पर्सनली रिकमेंड करेन. जेवण करून वर रूममध्ये आलो आणि मित्रांच्या मैफिलीची थोडी मजा घेऊन आम्ही झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला आम्हाला स्वामींच्या काकड आरतीला जायचं होतं. यासोबतच अक्कलकोटमधली राहिलेली प्लेसेस जसं की बाळप्पा महाराज मठ, जिथे स्वामींच्या पायाचे ठसे आहेत, राजेराय मठ आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठे शस्त्रागार असलेली म्युझियम पण बघायची आहे. त्यामुळे आता थोडा आराम करतो आणि तुम्हाला पुढच्या भागात भेटतो, ज्यामध्ये अक्कलकोट तुळजापूरचा प्लॅन आणि बजेट पण सांगणार आहे. हा माझा पहिला यूट्यूब व्लॉग आहे, त्यामुळे तुम्हाला जर काही वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून पुढच्या भागात मी त्या गोष्टी सुधारेल. भेटू मग आपण लवकरच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.